मराठा कुणबी जी.आर. प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होणार आहे। उच्च न्यायालयाला लवकरच सुनावणीचे निर्देश देण्यास नकार केला आहे। नेमकं काय आहे यामागं बघूयात। ओबीसी वेलफेअर असोसिएशनचे मंगेश ससाने यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। या याचिकेवर नेमकं काय झालं आपण बघू। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील अमरण उपोषणानंतर मराठी कुणबी आरक्षणासंदर्भात महायुती सरकारने काढलेल्या जी.आर.चा वादात आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली। या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला लवकरच सुनावणी घेण्याचे निर्देश देण्यास नकार दिला। मात्र ओबीसी फेअरवेल असोसिएशन्सला अत्यंत दिलासा देत स्वतंत्र अर्ज दाखल करण्याची परवानगी दिली आहे। दुसरीकडे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी संघटनेच्या मागणीला विरोध केला आहे। नेमका विरोध का केला आपण बघू। ओबीसी फेअरवेल संघटनेची मागणी आहे की लवकरच सुनावणी व्हावी। ओबीसी फेअरवेल असोसिएशनच्या मंगेश ससाने यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। या याचिकेत संघटनेने असा दावा केला होता की राज्य सरकारने मराठा समाजातील काढलेल्या कुणबी प्रमाणपत्र जी.आर. नंतर मोठ्या प्रमाणात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिली जात आहेत, त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर बॉम्बे उच्च न्यायालयातील सुनावणी तातडीने घेण्याची मागणी केली होती। काय झाले यानंतर बघू। लवकरच सुनावणीबाबत उच्च न्यायालय ठरवेल। नेमकं उच्च न्यायालय सुनावणी ठरवणार आहे काय होईल तर सर्वोच्च न्यायालयाने या सुनावणीत स्पष्ट केले की उच्च न्यायालय विशिष्ट वेळेत सुनावणी घेण्याचे निर्देश आम्ही देऊ शकत नाही। मात्र याचिकेकर्त्यांनी स्वतंत्र अर्ज दाखल करून तातडीच्या सुनावणीची विनंती उच्च न्यायालयाकडे करावी, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी फेअरवेल संघटनेची लवकर सुनावणीची मागणी फेटाळली, पण स्वतंत्र अर्ज दाखल करण्याची मुभा देऊन त्यांना अत्यंत दिलासा दिला आहे। ओबीसी वकील मंगेश ससाने यांची प्रतिक्रिया काय। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ओबीसी फेअरवेल असोसिएशनचे वकील मंगेश ससाने म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की आम्ही उच्च न्यायालयात लवकरच सुनावणीसाठी अर्ज करू शकतो। आम्ही आता तातडीने तो अर्ज दाखल करू। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमची बाजू उच्च न्यायालयात ऐकून घेतली जाणार आहे, हा आमच्यासाठी मोठा दिलासा आहे असं त्यांनी सांगितलं। मराठा समाजाचे वकील नेमकं काय म्हणाले याबाबत बघूयात। दुसरीकडे मराठा समाजाच्या वतीने उपस्थित असलेले वकील कैलास मोरे यांनी या सुनावणीनंतर प्रतिक्रिया देताना सांगितलं, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी फेअरवेल असोसिएशनच्या सर्व मागण्या फेटाळल्या आहेत, हा आमचा स्पष्ट विजय आहे। आता काहीही होणार नाही उच्च न्यायालयात, कारण जिथे आत्महत्यावर नव्हे तर कायद्याच्या मुद्द्यावरच सुनावणी होते असं त्यांनी सांगितलं। आता नेमकं तुम्हाला काय वाटतं, ओबीसी कडून हा निकाल लागेल का मराठा समाजाकडून हा निकाल लागेल, मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनलवर जर कधी कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण की आपल्या चॅनलवर महत्त्वाचे व्हिडिओ, लेटेस्ट न्यूज, लेटेस्ट अपडेट येत असतात, त्यामुळे लगेच जाऊन व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।